सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। बाळासाहेब ठाकरेंचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं, एकनाथ शिंदेंचं, धर्मवीर आनंद दिघेंचं। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आज शिवसेना शिंदे गटातून बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये प्राचीताई महादेव हिंगमेरे यांचा अर्ज अधिकृतरित्या दाखल केलेला आहे। त्याचबरोबर बनाळी पंचायत समिती गणातून माझा स्वतःचा अर्ज दाखल केलेला आहे। त्याच अण्णासाहेब जगन्नाथ कोडक, त्याचबरोबर येळवी पंचायत समिती गणातून अशोक भाऊ गोरड यांचा अर्ज दाखल केलेला आहे। या निमित्ताने मी सांगू इच्छितो, या जत तालुक्यामध्ये माननीय महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लाडका भाऊ ज्यांना म्हणून संबोधलं जातं असे एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये भरघोस विकास झालेला आहे। या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी उमदीला फार मोठी MIDC होत आहे ते उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून होत आहे। त्याचबरोबर या तालुक्यामध्ये परिवहन विभागाकडून त्यांच्याच खात्याचे मंत्री आहेत, परिवहन विभागाकडून RTOचे मान्यता MH59 जतला मिळालेली आहेत। आणि त्याचबरोबर या जत तालुक्याची जी जलवाहिनी म्हणून संबोधलं जातं, या तालुक्याचा दुष्काळ नाहीसा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असताना 2000 कोटी रुपयाचा निधी या जत तालुक्याला दिलेला आहे आणि त्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात काम चालू झालेलं आहे। पाण्याचा प्रश्न, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला आहे। या पुढच्या काळात सुद्धा जत तालुक्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांगीण विकास केलेला जाईल। त्याचबरोबर बनाळी जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे विचार आणि तुमचा लाडका भाऊ तुमच्या दारामध्ये आलेला आहे सांगून या लाडक्या बहिणीला भरघोस मतांनी आपण विजय करावा। त्याचबरोबर पंचायत समितीमधून मला बनाळी पंचायत समितीकडून मला येळवी पंचायत समितीमधून गोरड साहेबांना भरघोस मतांनी या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, वडीलधारी मंडळी सर्वच मोठ्या मतांनी विजयी करतील अशी आशा आम्ही व्यक्त करतो। मी जिल्हा परिषद सदस्यासाठी शिवसेना शिंदे गटामधून फॉर्म भरलेला आहे। मी निवडणूक जसं एकनाथ शिंदेने सगळ्यांना हेल्प केली, लाडकी बहिणीची सोय आणली, तसंच आम्ही जतकरांसाठी अजून काही सोयी आणू आणि अजून डेव्हलपमेंट करू। आणि माझं चिन्ह धनुष्यबाण आहे। जय महाराष्ट्र। सर्व मतदारांना माझी एक विनंती आहे, माझी जी येळवी पंचायत समितीची उमेदवारी आहे ही उमेदवारी निव्वळ फक्त सामान्यातल्या लोकांसाठी उमेदवारी घोषित केलेली आहे आणि मी अधिकृतरित्या येळवी पंचायत समितीमधून शिवसेना शिंदे गट या गटातून माझी उमेदवारी AB फॉर्म सकट मी भरलेली आहे। येळवी बनाळी गटामधून प्राचीताई हिमगिरे असतील किंवा पंचायत समितीमधून अण्णासाहेब कोडक साहेब असतील, ह्या सर्व लोकांकडून येणाऱ्या काळामध्ये समाजाने किंवा मतदारांनी चांगल्या पद्धतीची अपेक्षा ठेवावी आणि कोडक साहेब सांगितल्याप्रमाणे जो जत तालुक्याचा विकास आहे तो पूर्णच्या पूर्ण विकास हा एकनाथ शिंदे साहेब गटाने केलेला आहे। मगाशी सांगताना बोलले की MIDCचं जे उदाहरण दिलं सरांनी ते खरोखरच MIDC ही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंजूर करून दिलेले आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याचं आश्वासन या माध्यमातून आम्ही तुम्हाला देत आहोत। आणि विशेष सांगायचं म्हणलं, माझी जी उमेदवारी आहे हे म्हैसाळचा जो राहिलेला 6वा टप्पा किंवा 7वा टप्पा असेल किंवा नवीन योजना असेल ते योजना येणाऱ्या काळामध्ये पूर्ण उमदीपर्यंत नेण्याची व्यवस्था शिंदे गटाच्या माध्यमातून मला करण्याचं मला भाग्य मिळेल की मी या ठिकाणी समजतो। आज जिल्हा परिषद अर्ज भरणीचा शेवटचा दिवस। आज बघायला गेलं तर संपूर्ण गर्दी, पण चर्चा मात्र सगळ्यात जास्त शिवसेनेची होत आहे। कारण आज जिल्हा परिषद गटामध्ये माझी मुलगी प्राची हिंगमिरे, बनाळी पंचायत समिती गटामध्ये अण्णासाहेब कोडक, येळवी पंचायत समिती गणामध्ये
अशोकराव गोरड साहेब उभारलेले आहेत. त्यांना तमाम बनाळी जिल्हा परिषद गटातील मतदार बंधू भगिनींना आणि लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, ज्येष्ठांना आवाहन करतो की धनुष्यबाणा चिन्हावरती भरघोस मतदान करून आपण प्राची हिंगमिरे, अण्णासाहेब कोडक साहेब, अशोक गोरड साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं अशी विनंती करतो.